प्रशांत भोसले। आज आम्ही सर्वजण अंतरवाली सराटी येथे मनोज दादा यांना उपचार घेण्याची विनंती करायसाठी आलेलो आहोत। वास्तविक वाशीमध्ये गुलाल उधळत असताना एकनाथ शिंदेनी जो शब्द दिला होता त्याच्यावर कार्यवाही करणं अपेक्षित असताना एकनाथ शिंदे पुन्हा गायब झालेले आहेत आणि सत्तेच्या खेळात कुठेतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला पडत असल्यानं आज मनोज दादा गेले 5 दिवस अन्न पाणी त्याग करून उपोषणाला बसलेले आहेत। त्यामुळे आमची या सरकारला विनंती आहे की मनोज जरांगेच्या जीविताची जबाबदारी पूर्णस्वी सरकारची आहे आणि सरकारने जे शब्द दिले होते त्या शब्दाचं सरकारने पालन करावं व मनोज दादांना उपोषण मागे घेण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात। नमस्कार, मी माऊली पवार। मनोज दादाच्या आज 5वा दिवस आहे उपोषणाचा। अत्यंत चिंताजनक अशी परिस्थिती आहे। इथे या अंतरवाली सराटीमध्ये जे उपस्थित समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत, खूपच गंभीर परिस्थिती आहे। पण याचं गांभीर्य शासनाला जराही दिसत नाही। शासनाचा एकही प्रतिनिधी आज दिवसभरात तरी इकडं आलेला नाही आहे। 3.5-4 कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला जर हे सरकार अशा पद्धतीनं जर वागणूक देणार असेल तर हे सरकार पुढच्या वेळेस दिसणार नाही, याची निश्चित काळजी इथले तमाम समाज बांधव घेतील असं मला वाटतंय। सरकारला विनंती आहे, आपण दिलेला शब्द आणि गुलालाचा अपमान करणार नाही म्हणून ज्या लाखो जनसमुदायासमोर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ते मुख्यमंत्री कुठेतरी चुकताय असे या समाज भावना असून तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी व लवकरात लवकर मनोज दादांचं उपोषण संपवण्यासाठी सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांना ऐकू जात असेल तर तुमचे सगळे राजकीय मतभेद विसरा, तुमचे सगळं विसरा आणि पहिला तुम्ही अंतरवाली सराटीच्या जे आज प्रश्न गंभीर झालेला आहे ते सोडवण्यासाठी तुम्ही काय पावलं टाकणार आहात त्याची तातडीनं तुम्ही अंमलबजावणी करा असे तसं सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मी आपणास विनंती करतो।